ते आपली सजली स्वागत सजी शब्दांची पुष्पांजली। राजेश शिंदे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे। राजेश शिंदे, पवनपुत्र आणि शिवसह्याद्री संघाचा एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। शिवसह्याद्री संघाकडून बॅटर आले तो सुहास आणि अक्षय आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज आला तो वैभव। स्ट्रायकर वैभव टू सुहासाचा मारा असेल। मॅजिक बॉल चेंडू मॅजिक बॉल असेल। वैभव टू सुहासाचा मारा असेल। शिवसह्याद्री विपक्ष पवनपुत्र चेंडू मात्र हलका त्याने खेळला। एक धावसंख्या पूर्ण। धावसंख्या बोलते 2 अंकावरती। आता मात्र स्ट्रायकरला आहे तो अक्षय। वैभव टू अक्षयचा मारा असेल। राजेश शिंदे आपण माईक संपर्क साधायचा आहे। पंच घोषित करत नोज बॉलचा इशारा। धावसंख्या 1 च्या पटीने वाढली। धावसंख्या बोलते बिनबाद 3। वैभव टू अक्षयचा मारा असेल। पवनपुत्र विपक्ष शिवसह्याद्री चालू असलेला सामना। पुन्हा एकदा पंच घोषित करतात नो बॉलचा इशारा आणि पुन्हा एकदा जातोय चेंडू सीमारेषा पार। 4+1 4+1 धावसंख्या बोलते 8 अंकावरती। श्रेक चेंडू चेंडू मात्र निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते। पुन्हा एकदा वैभव टू अक्षयचा मारा असेल। पुन्हा एकदा पंच घोषित करत नो बॉलचा इशारा। 9+1 धावसंख्या पोहोचते 10 अंकावरती। आता मात्र वैभव टू सुहासाचा मारा असेल। एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11शी धावसंख्या। सुरेख चेंडू मात्र एक धावसंख्या संघाची धावसंख्या 12 या अंकावरती। पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा। धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती। पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा। 9+1 धावसंख्या 2 च्या पटीने वाढली। धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती। वैभव टू सुहासाचा मारा असेल। वैभव टू अक्षयचा मारा असेल। पुन्हा चेंडू हवेमध्ये झेल मात्र सुटला। अशा रीतीने एक धावसंख्या संघाची धावसंख्या 16 या अंकावरती। आता मग स्ट्राईक करायला तो सुहास। झेल मात्र सुटलेला आहे आणि एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समावेश 17 या अंकावरती। वैभव टू अक्षयचा मारा असेल। वैभव टू सुहासाचा मारा असेल। चेंडू वन साइड अडकून एक धावा पूर्ण। संघाची धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती। आदित्य नवीन गोलंदाज आदित्य टू सुहासाचा मारा वैभवाचा अक्षयचा मारा असेल। चेंडू मात्र ऑफ साइडला ढकलून दिला। सरळ शत्रुच्या हातामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होते। धावसंख्या 1 च्या पटीने वाढते। धावसंख्या बोलते 19 या अंकावरती। आदित्य टू सुहास पुन्हा पंच घोषित करतात 9+1 2 च्या पटीने धावसंख्यामध्ये 21 या अंकावरती। सुरेख चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते। धावसंख्यामध्ये स्थिरावली 21 या अंकावरती।
ऑफसाईडला चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण संघाचा धावसंख्या फक्त 22 या अंकावर 22 या अंकावर आदित्य टू सुहासाचा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र फलंदाज बाद होतोय, एसटीटीत होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय 22 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 11च्या सरासरीने वाढलेली आहे, 22 अंकावर पोहोचते. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदान दाखल विपुल. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघातून तिसरे टाकणे सज्ज रुपेश टू. अक्षयचा मारा असेल. चेंडू आता ढकलून दिला. चेंडू आता सीमारेषा 4 धावांसाठी सुरेख देतोय चौकार. धावसंख्या 4च्या पटीने वाढली. धावसंख्या होते 26 या अंकावरती. रुपेश टू अक्षयचा मारा असेल. स्ट्राईक लाईनला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो विपुल. चेंडू जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या पटीने धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 28 या अंकावरती. रुपेश टू अक्षयचा मारा असेल. पुन्हा चेंडू वन साइड ढकलून गेला. एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या 1च्या पटीने वाढली. धावसंख्या होते 29 या अंकावरती. रुपेश टू विपुल असा मारा असेल. चेंडू मात्र ढकलून दिला. सरळ जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय सुरेख षटकार आणि षटकांनी संघाची धावसंख्या पोहोचते 35 या अंकावरती. पुन्हा एकदा नो बॉल, नो +1. धावसंख्या पोहोचते 37 अंकावर. 37 लॉस ऑफ 1 विकेट. सुरेख 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 38 या अंकावरती. आता मात्र रुपेश टू विपुल असा मारा असेल. झेल मात्र सुटलेला आहे आणि 1 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 39 अंकावर. 39 लॉस ऑफ 1 विकेट. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 39 लॉस ऑफ 1 विकेट. नवीन गोलंदाज संदेश शिंदे तू विपुल असा मारा असेल. पुढील चेंडू स्क्वेअर मारा. पंच 2 समान व्हाईट मध्ये धावसंख्या मिळते. आव्हान संघ धावसंख्या 40 या अंकावरती. संदेश टू विपुल असा मारा असेल. 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न काय घडतंय. दुसरी धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या होते 42 या अंकावरती. संदेश टू विपुल असा मारा असेल. चेंडू ऑन साइडला ढकलून दिला. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पुढे 1च्या पटीने वाढली 43 या अंकावरती. आता मात्र संदेश टू अक्षयाचा मारा असेल. पुढील चेंडू ऑन साइडला ढकलून दिला आहे. चेंडूची उचल पैक होय पण 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 44 या अंकावरती. शेवटचं षटक हाणामारी षटक अंतिम षटक घेऊन आले ते. दोन धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 46 अंक. अर्जे काते माजी विद्यार्थी क्रिकेट मॅच मधील हिरो विपुल विजय पवार स्ट्रायकरला येते. पुन्हा एकदा पंच घोषित करतात. व्हाईटच्या रूपाने स्क्वेअर मारा. 1 धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचते 47 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा संदेश टू विपुल असा मारा असेल. धावांचा डोंगर करण्यात यश प्राप्त करतोय तो विपुल. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइड. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचते 49 अंकावरती. शेवटचे षटक हाणामारी षटक. चेंडू होतोय आणि मात्र विपुल बाद होऊन दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. गडी मात्र बाद होतोय. धावसंख्या पोहोचते 49 या अंकावरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या पोहोचते 49 अंकावरती आणि 50 धावांना 2 विन असेल.
टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे आणि या सामन्यात टॉस होईल. सन्माननीय आमचे जल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आणि झोलादेव ट्रस्टचे एक कार्यकर्ते सचिनजी काते साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकचा कल होईल. टॉस का बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. शिवशिलेदार विपक्ष पवार वॉरियर्स. पवनपुत्र संघाला 24 चेंडून 50 धावांची गरज असेल. प्रथम फलंदाजी करत असताना शिवसह्याद्री संघाने 24 चेंडू मध्ये 49 धावा जमवले आणि 50 धावांचं टार्गेट ठेवलंय पवनपुत्र संघासमोर. येणारे चेंडू 24 असतील आणि 50 धावांचं आव्हान असेल पवनपुत्र संघाला. पुढील सामना असेल पवार वॉरियर्स विपक्ष शिवशिलेदार. सचिन काते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉस साठी यायचंय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया करून टॉस का बॉस साठी यायचंय. बॅटर नाव सांगायचं, बॅटिंग सलामीचे फलंदाज नाव सांगायचं आहे. संदेश ना स्ट्रायकर तो आदित्य, नॉन स्ट्राईकला संदेश. गोलंदाज सुहास टू आदित्य असा मारा असेल. पहिला षटक घेऊन आले, षटक क्रमांक घेऊन गेले ते सुहास टू आदित्य असा मारा असेल. पहिला चेंडू 2+1 3 धावसंख्या. नो बॉल त्याला सांग. स्कोर 6 धावा पहिल्या चेंडूवर. न बॉल होता. पुन्हा एकदा सामना सुरुवात. सुहास टू आदित्य. एक धावसंख्या. दुसरा प्रयत्न, दुसरी धावसंख्या पूर्ण. एकच धावसंख्या. 2 आता 9 चेंडू होता ना. नाही, टोटल 8 धावसंख्या. स्ट्राईकला येतो आदित्य. एक धावसंख्या धावसंख्या बोलते बिनबाद 9. आता आपण स्ट्रायकरला येतो संदेश. सुहास टू संदेश असा मारा असेल. पुन्हा एकदा पंच घोषित करतात नो बॉलचा इशारा. 9+1 धावसंख्या बोलते 11 या अंकावरती. सुहास टू आदित्य. एक धावसंख्या पूर्ण. धावसंख्या बोलते 12 या अंकावरती. बिनबाद 12. पुन्हा स्ट्राईक लाईनला तो संदेश. आता मात्र धाव बाद होतोय तो आदित्य बाद होऊन जातोय तंबूच्या आश्रयाला. पहिले विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या बोलते 14 या अंकावरती. सुहास टू संदेश असा मारा असेल. ओव्हरची समाप्ती झाली. स्कोर चेंडू मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली गेली 14 या अंकावरती. स्ट्राईकला येतो रुपेश. नॉट स्ट्राईक तो संदेश. बॉलर नेम विपुल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसरे षटक टाकण्यास सज्ज विपुल टू रुपेश असा मारा असेल. धावसंख्या स्थिराव गेली 14 अंक. एक गडी बाद 14. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
निधाव चेंडू सांगता होते सुरेख गोंदी करतोय तो गोलंदाज विपुल विपुल टू. चेंडू मात्र ढकलून दिला, ऑफ साइड जातोय सीमारेषा पार, येतोय सुरेख चौकार. धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती, 18 अंकावरती. नाही तर चेंडू ढकलून दिलाय, गडी मात्र बाद होतोय, संदेश मात्र बाद होतोय. शिंदेवाडी ग्रामीण विकास मंडळाचे ठाणे मुंबईचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय हैबत शिंदे साहेब यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा विपुल टू उर्फे ससा मारा असेल. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या बोलते 20 या अंकावरती. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पुसते 21 या अंकावर. अंपायर अंपायर अरे बॅट्समनचे नाव सांग ना. स्ट्राईकला तो रोहित, नॉन स्ट्राईकला तो रुपेश. एक धावसंख्या. दुसरा प्रयत्न बाबा काय घडतंय. दुसरी धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समोर संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. 2 गडी बाद 23. बॉलरचं नाव बॉलरचं नाव सुवर्ण टू रुपेश असा मारा असेल. तिसऱ्या षट 4+1 धावसंख्या पोहोचते 28 अंकावरती. पहिला चेंडू टाकलाय तो नो बॉलचा इशारा. वैयक्तिक कोट्यातील पहिला संघ तिसरे टाकण्यात झालाय तो सुवर्ण. अशा रीती पुन्हा एक धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती. आता मध्ये स्ट्राईकला येतो रोहित. सुवर्ण टू दीपेश असा मारा असेल. सुवर्ण टू दीपेश धावसंख्या पोहोचते 29 अंकावरती. पुन्हा एकदा वन साइड चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 30 अंकावरती. आता मध्ये स्ट्राईक लाईनला येतो रुपेश. सुवर्ण टू रुपेश असा मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू हलक्याने मारले. चेंडू एक धावसंख्या. दुसरा प्रयत्न होतो पाहूया. एकच धावसंख्या. संघाची धावसंख्या पोहोचते 1. हॅलो. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. शेवटचे 6 चेंडू.
गडी मात्र बाद होतोय. पंचांना 1 धावाना धावसंख्या पोहोचते 38. प्रमोद अक्षय टू प्रमोद असा मारा असेल. चेंडू 6 धावा आणि येतात सुरेख षटकन संघाची धावसंख्या बघते 44 अंकावरती. 44-44. 3 बॉल 6 धावांची गरज. झेल मात्र सुटलेला आहे. अशा 1 धावसंख्या पूर्ण. आता पण अक्षय टू दीपेश असा मारा असेल. पाहूया हानामय काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. नाही नो बॉल. 46 धावसंख्या. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 47 अंकावरती. एक बॉल 3 एक 3 पाहिजे 1-3. हा एक नो टाकला 2. सॉरी 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. येणारे चेंडू 2 धावा पाहिजे 3. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. अक्षय टू प्रमोद असा मारा असेल. आता मात्र प्रमोद बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. 4थ्या विकेटचं पतन होतंय. आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. निर्णायक चेंडू. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. निर्णायक चेंडू. निहार नवीन बॅटर मैदानात दाखल. निहार अक्षय टू निहार असा मारा असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. एक बॉल 3 मॅच संपली. हॅलो. एक बॉल मध्ये 3 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. अक्षय टू निहार असा मार असेल. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू. निर्णायक चेंडू. पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावा. काय ते समीकरण येऊन टेपलं आहे. कंपल्सरी चेस असेल. बोल झाला आणि विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन.